Dear friends, our next chapter is breathing and exchange of gases. Breathing and exchange of gases. You know, all living organism requires constant supply of energy. प्रत्येक सजीवाला कॉन्स्टंट एनर्जीचा सप्लाय आवश्यक आहे. एनर्जी म्हणजे तरी काय? इट इज अ कॅपॅसिटी टू डू वर्क. कोणतंही कार्य करण्याची क्षमता, कॅपॅसिटी म्हणजे एनर्जी. विदाउट एनर्जी देअर विल बी नो लाईफ. जर एनर्जी नसेल तर लाईफ शक्य नाही, कारण कुठलंही कार्य करण्यासाठी एनर्जी पाहिजेच. आणि मग ग्रीन प्लांट्स काय करतात? दे ट्रॅप सोलार एनर्जी. Because sun is a basic and ultimate source of energy. सूर्य हा एनर्जीचा अनलिमिटेड सोर्स आहे. त्याच्याकडून ग्रीन प्लांट ही एनर्जी घेतात आणि ही केमिकल एनर्जी फूड मध्ये स्टोअर केली जाते. म्हणजे फोटोसिंथेसिसच्या प्रोसेस मध्ये ग्रीन प्लांट्स सोलार एनर्जी ट्रॅप करतात आणि त्याच्याकडून ही एनर्जी केमिकल फॉर्म मध्ये कन्वर्ट करतात आणि ती फूड मध्ये स्टोअर केली जाते. जे फूड प्लांटनी बनवलेलं आहे त्याच्यावरती हार्बिवोरस ॲनिमल्स, प्लांटला खाऊन जगणारे जे ॲनिमल्स आहेत त्यांच्याकडे ही एनर्जी ट्रान्सफर केली जाते. म्हणजे जे प्लांटला खाऊन जगणारे आहेत ते फूड घेतात आणि त्या प्रोसेसच्या द्वारे ही एनर्जी त्यांच्याकडे जाते. मग त्यांना खाऊन जगणारे जे असतील पुढच्या ग्रुपकडे ती एनर्जी जाते. त्यांना खाऊन जगणारे कोणी असतील तर त्यांच्याकडे एनर्जी जाते. एक दुसऱ्याला खाणार, दुसरा तिसऱ्याला खाणार, तिसरा चौथ्याला खाणार, अशी फूड चेन निसर्गानं बनवलेली आहे. तर एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन एकाकडून दुसऱ्याकडे याद्वारे होतं हे यातून क्लिअर होत आहे. So directly or indirectly all animals are dependent on food which is synthesized by plant in the process of photosynthesis. आता ज्यावेळी एनर्जी पाहिजे, which is the source of energy, complex food, जे फूड आहे तोच एनर्जीचा सोर्स आहे. आणि मग त्या फूडचं ब्रेकडाऊन केल्यानंतर एनर्जी मिळते. आणि फूडचं ब्रेकडाऊन करून एनर्जी मिळवण्याची प्रोसेस म्हणजे रिस्पिरेशन. Complex organic compounds are broken down into their simple form during which energy is released. So respiration is energy releasing process.
या प्रोसेसला एनर्जी रिलीजिंग प्रोसेस असं आपण म्हणतो, की ज्यामध्ये कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंडचं ब्रेकडाऊन सिंपल कंपाऊंडमध्ये होतं. यामध्ये ॲरोबिक रिस्पिरेशन अँड ॲनॲरोबिक रिस्पिरेशन असे दोन मेन टाईप येतात. ॲरोबिक रिस्पिरेशन मध्ये या कॉम्प्लेक्स फूडचं, फॉर एक्झाम्पल C6H12O6 is broken down with the help of free molecular oxygen and during which CO2 plus 6CO2 plus 6H2O and 38 ATP energy released. So complex organic compounds are broken down into their simple form during which energy is released. So respiration is energy releasing process. आणि हे ब्रेकडाऊन करण्यासाठी जर फ्री मॉलिक्युलर ऑक्सिजनची गरज असेल, फ्री मॉलिक्युलर ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये जर ही प्रोसेस होत असेल तर त्या रिस्पिरेशनला ॲरोबिक रिस्पिरेशन म्हणायचं. आणि जर विदाउट यूज ऑफ फ्री मॉलिक्युलर O2 जसं C6H12O6 it gives rise to two molecules of C2H5OH plus 2CO2 plus 2 ATP. ज्या ब्रेकडाऊन मध्ये फ्री मॉलिक्युलर ऑक्सिजनचा उपयोग केला जात नाही ती प्रोसेस म्हणजे ॲनॲरोबिक रिस्पिरेशन. So breakdown of complex organic compounds into simple form without use of free molecular O2, it is anaerobic respiration. म्हणजे ॲरोबिक रिस्पिरेशन आणि ॲनॲरोबिक रिस्पिरेशन हे दोन मेन टाईप आहेत रिस्पिरेशनचे. आपण आता ॲरोबिक रिस्पिरेशन, सेल रिस्पिरेशन हा पार्ट याचा सेपरेट चॅप्टर आहे. पण या रिस्पिरेशन मध्ये लागतं काय? ॲटमॉस्फिअर मधून फ्री मॉलिक्युलर ऑक्सिजन घेतला जातो आणि CO2 बाहेर पडतो. तर या एन्व्हायरमेंट मधून, या वातावरणामधून फ्री मॉलिक्युलर ऑक्सिजन बॉडी मध्ये घेणे आणि CO2 बॉडीच्या बाहेर टाकणे याला आपण म्हणतो ब्रीदिंग. म्हणजे तुम्हाला हे डिटेल सांगण्याचा उद्देश काय, तर आपण दर मिनिटाला 12 ते 16 वेळा ब्रीदिंग करतो, परंतु एवढ्या वेळा ब्रीदिंग करून ऑक्सिजन घेतो. ऑक्सिजनची इतकी सगळी चर्चा सध्या सुरू आहे, पण ॲक्च्युअल रोल काय या ऑक्सिजनचा? दॅट इज अ ब्रेकडाऊन ऑफ कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड्स इनटू सिंपल फॉर्म ड्युरिंग विच एनर्जी इज रिलीज्ड. त्यासाठी ऑक्सिजन पाहिजे आणि या ब्रेकडाऊन मध्ये जो कार्बन डायऑक्साइड बाहेर पडतो तो बॉडीच्या बाहेर टाकला पाहिजे. म्हणजे ॲटमॉस्फिअर मधून ऑक्सिजन घेतात ॲनिमल्स आणि ॲटमॉस्फिअरला CO2 देतात. निसर्गानं ऑटोमॅटिक सिस्टीम बनवली आहे. प्लांट काय करतात? CO2 घेतात आणि ऑक्सिजन देतात.
आपण काय करतो, ॲनिमल्स काय करतात, ऑक्सिजन घेतात आणि CO2 देतात. म्हणजे प्लांट आणि ॲनिमल एकमेकावर डिपेंडंट आहेत. दे आर इंटरडिपेंडंट. मग मला सांगा, आपल्याला फूडचं ब्रेकडाऊन करण्यासाठी या वातावरणातून काय पाहिजे, ऑक्सिजन पाहिजे. तो घेतो आपण आणि या वातावरणाला काय देतो, CO2 देतो. ऑक्सिजन घेणं, CO2 देणं, या प्रोसेसला आपण म्हणतो ब्रीदिंग. ब्रीदिंग अँड एक्सचेंज ऑफ गॅसेस असं आपल्या चॅप्टरचं हेडिंग आहे. ब्रीदिंग अँड एक्सचेंज ऑफ गॅसेस. तर याच्याशी संबंधित फक्त पार्ट म्हणजे रिस्पिरेशन मधला फक्त ब्रीदिंग आणि एक्सचेंज ऑफ गॅसेस एवढा पार्ट या चॅप्टर मध्ये आपल्याला स्टडी करायचा आहे. बघूया. आता सर्व ॲनिमल्सना काय लागतो, ऑक्सिजनचा कॉन्स्टंट सप्लाय लागतो. मग ॲनिमल्स या एन्व्हायरमेंट मधून, या वातावरणामधून फ्री मॉलिक्युलर ऑक्सिजन घेतात आणि या एन्व्हायरमेंटला CO2 देतात. याला आपण ब्रीदिंग म्हणतो. मग ब्रीदिंगच्या प्रोसेससाठी कोणाकडं कोणते ऑर्गन यूज केले जातात, तर ब्रीदिंग बद्दल तर आपल्याला माहित आहे, सर्वांना ऑक्सिजन लागतोच. फक्त आपण काय करतो, हवेमधला ऑक्सिजन घेतो आणि जे ॲक्वॅटिक ॲनिमल्स आहेत ते पाण्यामध्ये डिझॉल्व झालेला ऑक्सिजन घेतात. ऑक्सिजन त्यांनाही लागतो, ऑक्सिजन आपल्यालाही लागतो, परंतु आपलं शरीर हवेतला ऑक्सिजन फक्त घेऊ शकतं, पाण्यातला डिझॉल्व झालेलं घेऊ शकत नाही. आणि मासे, ॲक्वॅटिक ॲनिमल्स, ते पाण्यातला डिझॉल्व झालेलाच ऑक्सिजन घेऊ शकतात, हवेतला नाही. हे लक्षात असू द्या. सुरुवातीचे जे ॲनिमल्स आहेत यामध्ये सायकॉन म्हणजे पोरीफेरा, यामध्ये पोरीफेराचे जे मेंबर्स आहेत सायकॉन सारखे ते ॲनिमल्स, त्याचबरोबर हायड्रा, त्याचबरोबर प्लेटीहेल्मिन्थस, हे जे ॲनिमल किंगडमचे सुरुवातीचे 3 ग्रुप आहेत. यांच्यामध्ये सिंपल डिफ्युजनच्या प्रोसेसनं ऑक्सिजन बॉडीमध्ये डिफ्यूज होतो आणि बॉडीमधला कार्बन डायऑक्साईड सिंपल डिफ्युजनच्या प्रोसेसनं ॲटमॉस्फिअरला दिला जातो. सो बॉडी सरफेस च्या सहाय्यानं सिंपल डिफ्युजनच्या प्रोसेसनं एक्सचेंज ऑफ गॅसेसची प्रोसेस ते करतात. जसं आपण एक्झाम्पल घेतलं, समजा अमिबाचा विचार केला तर अमिबा इकडून डिफ्युजनच्या प्रोसेसनं O2 घेतो, कुणीकडनंही घेऊ शकतो आणि कुणीकडनंही CO2 देऊ शकतो. सिंपल बॉडी सरफेसनं, डिफ्युजनच्या प्रोसेसनं, एक्सचेंज ऑफ गॅसेसच्या प्रोसेसनं इथं गॅसेस घेतले जातात आणि एन्व्हायरमेंटला दिले जातात. सिंपल बॉडी सरफेस. त्याच्यानंतर अर्थवर्म जर पाहिला आपण
अर्थवर्म असेल, ॲम्फिबियन्स मध्ये सुद्धा स्किन, पाण्यामध्ये असताना ॲम्फिबियन काय करतात, स्किनचा उपयोग रिस्पिरेशन साठी करतात. अर्थवर्म असेल किंवा लीच असेल, अर्थवर्म, लीच हे जे ॲनिमल्स आहेत ते काय करतात, त्यांचं जे बॉडी सरफेस आहे, बॉडी कव्हरिंग आहे, स्किन आहे त्यांची, क्युटिकल आपण त्याला म्हणू, या क्युटिकलचा वापर एक्सचेंज ऑफ गॅसेस साठी करतात. सो दिस टाइप ऑफ रिस्पिरेशन इज कॉल्ड ॲज क्युटॅनियस रिस्पिरेशन. आता फ्रॉगचा विचार केला तर आपल्याला माहित आहे की फ्रॉग जमिनीवर पण राहतो, पाण्यात पण राहतो. जमिनीवर असल्यानंतर तो काय करतो, लंगच्या साह्यानं ब्रीदिंगची प्रोसेस करतो आणि ॲक्वॅटिक कंडिशन मध्ये, वॉटर मध्ये असताना तो स्किनच्या मदतीनं ब्रीदिंगची प्रोसेस करतो. याच्याशिवाय बिकल चंबरचा पण वापर फ्रॉग करत असतो. बिकॉज इट हॅज डबल मोड ऑफ लाईफ, हेन्स द नेम ॲम्फिबियन्स. Then in insects, इन्सेक्ट मध्ये रिस्पिरेशनच्या प्रोसेस साठी ट्रॅकियल सिस्टीम म्हणजे छोट्या 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 पाईपलाईन्स आहेत आणि त्या पाईपलाईनला आपण म्हणतो ट्रॅकियल सिस्टीम. आणि त्या ट्रॅकियल सिस्टीमच्या मदतीनं हे इन्सेक्ट काय करतात, ब्रीदिंगची प्रोसेस करतात. सो इन इन्सेक्ट एक्सचेंज ऑफ गॅसेस टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ ट्रॅकियल सिस्टीम. ट्रॅकियल सिस्टीमच्या द्वारे हे करतात. त्याच्यानंतर काही स्पेशल स्ट्रक्चर, फॉर एक्झाम्पल आपल्याकडं स्कॉर्पियन, स्पायडर हे जे ॲनिमल्स आहेत त्यांच्याकडं रिस्पिरेशनच्या प्रोसेससाठी असे बुक लंग्स असतात. सो ॲनिमल्स लाईक स्कॉर्पियन अँड स्पायडर shows exchange of gases with the help of book lungs. These are the book lungs. Then book gills are present in lemurus like animals. Lemurus सारख्या ॲनिमल मध्ये बुक गिल्स हे एक्सचेंज ऑफ गॅसेसच्या प्रोसेससाठी यूज केले जातात. त्यानंतर मोलस्का, गोगलगाय, त्या ग्रुपचे जे ॲनिमल्स आहेत, मोलस्का सॉफ्ट बॉडी असलेला ॲनिमलचा ग्रुप, सेकंड लार्जेस्ट ग्रुप ऑफ ॲनिमल किंगडम. त्या मोलस्कामध्ये एक्सचेंज ऑफ गॅसेसच्या प्रोसेससाठी त्यांच्याकडं पल्मोनरी सॅक डेव्हलप केलेले आहेत. सो इन मोलस्का एक्सचेंज ऑफ गॅसेस टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ पल्मोनरी सॅक. देन फिश, ब्रॅकियल रिस्पिरेशन. मग याच्यामध्ये प्रॉन असेल, टॅडपोल असेल, फिशेस असतील, त्यांच्यामध्ये एक्सचेंज ऑफ गॅसेसच्या प्रोसेससाठी गिल्स हे असे स्पेशल ऑर्गन त्यांच्यामध्ये दिलेले आहेत की ते वॉटर घेणार
वॉटर घेणार, त्या वॉटरमधला ऑक्सिजन काढून बॉडीला देणार आणि बॉडीकडचा CO2 गिल्स मार्फत वॉटरला देणार. सो एक्सचेंज ऑफ गॅसेस टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ गिल्स. वॉटरमध्ये डिझॉल्व असणारा ऑक्सिजन जो आहे तो घेतला जातो गिल्सच्या साह्यानं आणि CO2 आहे तो वॉटरला दिला जातो. CO2 आहे तो वॉटरला दिला जातो. आणि जे जमिनीवर राहतात त्या सर्वांमध्ये एक्सचेंज ऑफ गॅसेसच्या प्रोसेससाठी स्पेशल 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 सुपर स्पेशल ऑर्गन दिलेला आहे, लंग्स. सो लंग्स आर मॉडिफाईड फॉर एक्सचेंज ऑफ गॅसेस इन टेरेस्ट्रियल कंडिशन. जे हायर ॲनिमल्स आहेत, जसे रेप्टाइल्स आहेत, बर्ड्स आहेत, मॅमल्स आहेत, आपण सुद्धा त्याचेच एक्झाम्पल आहोत. लंगच्या साह्यानं ब्रीदिंग आपण करतो. एक्सचेंज ऑफ गॅसेस टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ लंग्स. याच्याशिवाय जे बर्ड्स आहेत त्या बर्ड्समध्ये ऑक्सिजनचा सप्लाय कमी होऊ नये याच्यासाठी एअर सॅक सुद्धा असतात. एक्स्ट्रा ऑक्सिजन तिथं मिळवण्यासाठी एअर सॅक डेव्हलप झालेले असतात. कारण हवेत उंच पक्षी गेलेला आहे आणि तिथं गेल्यानंतर तो दमला आणि सरळ खाली आला असं होत नाही, कारण त्याच्याकडं एक्स्ट्रा ऑक्सिजनसाठी एअर सॅक डेव्हलप झालेले असतात. आपण कधी रनिंग करायला लागलो आणि पळत पळत गेलो आणि दमलो तर थांबण्यासाठी जमीन आहे आपल्याला, पण पक्ष्यांना कुठं काय. म्हणून त्यांच्याकडं स्पेशल एअर सॅक दिलेले आहेत एक्सचेंज ऑफ गॅसेसच्या प्रोसेससाठी. त्याच्यानंतर हा जो ऑक्सिजन आहे तो रेस्पायरेटरी ऑर्गनच्या मदतीनं आपण बॉडीमध्ये घेतल्यानंतर ब्लड किंवा जे काही फ्लुइड असेल त्या मार्फत तो ऑक्सिजन प्रत्येक सेल पर्यंत पोचवायचं काम काही पिगमेंट करत असतात. त्या पिगमेंटला कॅरी करणाऱ्या, ट्रान्सपोर्ट करणाऱ्या पिगमेंटला आपण म्हणतो रेस्पायरेटरी पिगमेंट. जसं मार्केटला आपण एखादी वस्तू घेतलेली आहे, समजा टीव्ही घेतला, तर तो टीव्ही तिथून घरापर्यंत आणण्यासाठी कोणाची तरी गरज आहे, कॅरियर्स पाहिजेत. तशा प्रकारे O2 CO2 ट्रान्सपोर्ट करण्यासाठी गॅसेसचा ट्रान्सपोर्ट बॉडीमध्ये आत फ्लुइडमधून करण्यासाठी प्रत्येकाकडं वेगवेगळ्या प्रकारचे रेस्पायरेटरी पिगमेंट आहेत. आणि याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा पिगमेंट जो आपल्यामध्ये आहे तो आहे हिमोग्लोबिन. अर्थवर्म पासून पुढं आपल्यामध्ये, अर्थवर्म मध्ये आहे आणि आपल्यामध्ये आहे, सगळ्या हायर ग्रुपमध्ये, व्हर्टिब्रेटामध्ये रेस्पायरेटरी पिगमेंट जो आहे गॅसेसचा ट्रान्सपोर्ट बॉडी लेवलला आतल्या आत फ्लुइड मार्फत करताना कुणाचा वापर कॅरियर म्हणून केला जातो, तर तो आहे हिमोग्लोबिन. आपल्यामध्ये हिमोग्लोबिन आहे, पण सर्वांमध्ये तोच आहे का? नाही. जसं हिमोइरेथ्रिन ॲनिलिडा बाकीचे जे आहेत त्यांच्यामध्ये हिमोइरेथ्रिन नावाचा पिगमेंट वापरला जातो. हिमोसायनिन हा कॉपर कंटेनिंग पिगमेंट मोलस्कामध्ये वापरला जातो. त्यानंतर
इकायनोक्रोम हा पिगमेंट आयर्न कंटेनिंग पिगमेंट इकायनोडर्म्स म्हणजे स्टारफिश सारखे जे ॲनिमल आहेत त्यांच्यामध्ये कॅरियरचं काम तो हा इकायनोक्रोम करतो. आणि वेनेडियम इट इज प्रेझेंट इन सिलॉमिक फ्लुइड ऑफ प्रोटोकॉर्डेटा. तर अशा प्रकारचे रेस्पायरेटरी पिगमेंट्स वेगवेगळ्या ॲनिमल्समध्ये आपण हवेतून घेतलेला जो ऑक्सिजन आहे बॉडीमध्ये आल्यानंतर तो त्या फ्लुइड मार्फत बॉडीच्या प्रत्येक पार्टपर्यंत पाठवण्याचं काम हे पिगमेंट करत असतात. म्हणजे पिगमेंटचा मेजर रोल आहे. दिस इज इंट्रोडक्शन ऑफ ब्रीदिंग अँड एक्सचेंज ऑफ गॅसेस. आत्ता मी त्याचे तुम्हाला 2 व्हिडिओ दाखवतो. Fish are aquatic animals. Water contains oxygen dissolved in it. Depending on temperature and other factors, the level of dissolved oxygen in water is about 4 to 15 milligrams per liter. Fish extract this dissolved oxygen from the surrounding water by a process called aquatic respiration. Fish have specialized structures called gills to carry out exchange of gases with water. The gills are located on either side of the head of fish, behind the mouth cavity. In bony fish, the gills are covered by a hard bony flap called the operculum. It is also known as gill cover. In cartilaginous fish, the operculum is lacking and the individual openings to gills are called gill slits. During the process of exchange of gases, a fish first gulps water through its mouth. At the time of the intake of water, the mouth opens while the operculum remains closed. The fish then closes its mouth and opens the operculum to force the water out through the gills. The color of the gills is dark red or brown red because of the presence of a large number of blood capillaries in it. These capillaries come in close contact with the current of water crossing the gills. Blood absorbs the dissolved oxygen from the water by diffusion. The unique structure of the gills ensures that they absorb most of the oxygen dissolved in the water that is passing between them. Simultaneously, carbon dioxide from the blood diffuses out of the gill capillaries into the water. The water containing carbon dioxide is expelled through the open operculum. Besides being the respiratory organs, the gills also play an important role in maintaining the balance of salts in fish. Fishes like bluegill, seahorse, lionfish, Atlantic cod possess the hard cover of operculum. The best example of a fish having no operculum is shark. All the species of shark lack operculum and have only gill slits. आता यावर MCQ कसे विचारले जातात? The animals like Sycon, animals like Hydra, liver fluke, exchange of gases takes place through. Answer is body surface by diffusion. Then in earthworm, exchange of gases takes place with the help of cutaneous respiration. In insect,
exchange of gases takes place with the help of tracheal system. In mollusca, exchange of gases takes place with the help of pulmonary sacs. In scorpion, exchange of gases takes place with the help of book lungs. In limulus, exchange of gases takes place with the help of book gills. In frog, exchange of gases takes place with the help of skin, lung and buccal cavity. In fish, exchange of gases takes place with the help of gills. And higher animals like human, birds, reptiles, exchange of gases takes place with the help of lungs. These are some MCQs on introductory part. Thank you very much.